नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आम्हीच घडविणार आम्हीच विकणार टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। हडको नवीन नांदेड। आपण जिंकू शकता दररोज पैठणी साडी। चांदी पैंजण महोत्सव। दररोज भाग्यवान विजेत्यांना एक पैठणी साडी भेट देण्यात येईल। पैंजणचे वजन बंधनकारक नाही। आकर्षक मनमोहक व भरपूर प्रकारच्या डिझाईनचे पैंजण उपलब्ध। खरेदी करू शकता 19 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर पर्यंत। ग्राहकांची गर्दी वाढत आहे। आजच चांदीचे पैंजण खरेदी करा। कदाचित आपणही असू शकता पैठणी साडीचे भाग्यवान विजेते। चला तर मग खरेदी करूया चांदीचे पैंजण। टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, हडको नवीन नांदेड। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रीय मानव अधिकार न्याय आयोगाच्या वतीने या ठिकाणी नांदेड शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता। जिल्हा नियुक्ती देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर यास्मीन पठाण यांची महिला जिल्हा अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर नेमकं राष्ट्रीय मानव अधिकार हा काय आहे, संघटना कशासाठी काम करते, नेमकं याचं कार्य काय आहे, समाजाला याचा काय फायदा आहे आणि समाज यातून काय घेऊ शकतो, या जो महिलावर अन्याय असेल किंवा शेवटच्या घटकामध्ये जे कोणी पोहोचू शकत नाही ते या ठिकाणी राष्ट्रीय मानव अधिकार ही संघटना काम करत आहे। त्यानिमित्त आपण चर्चा करणार आहोत। सर, काय सांगणार आपण या ठिकाणी त्याविषयी? ये सबसे बहुत बड़ी खुशी की बात है कि ह्यूमन राइट्स कमीशन की स्थापना आज नांदेड़ में हो चुकी है। ह्यूमन राइट्स कमीशन ये बहुत ही इम्पोर्टेंट एक संस्था है जो इंसानों के हकूक़ के लिए लड़ती है और जहाँ कहीं पर भी इंसानों के ऊपर जुल्म ज़्यादती हो रही है उसके खिलाफ आवाज़ उठाती है। ये सिर्फ इंसानों के लिए नहीं बल्कि जो जेल में कैदी है, अगर जेलर जेल में अगर कैदियों पर जुल्म करता है तो उसके लिए भी ह्यूमन राइट्स कमीशन जेल में जाकर जेलों के कैदियों का इंटरव्यू लेकर उनको जेलर को क्या है उससे रोक सकता है। इसका मतलब ये कि कहीं पर भी दुनिया में ये ह्यूमन राइट्स कमीशन क्या करती है, इंसानों के हक के लिए काम करती है और इंसानों को हक दिलाने के लिए इसकी स्थापना हुई है। अमेरिका के शिकागो में 1987 को फर्स्ट यूनाइटेड नेशन ने इसकी स्थापना की थी, सेकेंड वर्ल्ड वॉर के बाद। फिर उसके बाद 1993 के अंदर अपने भारत में दिल्ली के अंदर पहली बार इस संस्था का क्या है स्थापना की गई और इसकी जो कमेटी होती है, इसके सुप्रीम कोर्ट के रिटायर्ड जज होते हैं, इसके अध्यक्ष और उनके साथ क्या है 10 लोगों की टीम होती है जो क्या करती है इस काम को लीड करती है और ये पूरे भारत में घूम घूम कर हर जगह पर इंसानों के हकूक़ के लिए लड़ते हैं, उनके लिए आवाज़ उठाते हैं। जैसे इराक में बमबारी हुई थी तो यूनाइटेड नेशन की ह्यूमन राइट्स कमीशन यूनाइटेड नेशन की ह्यूमन राइट्स कमीशन ने क्या की थी कि पूरे दुनिया भर में घूम घूम कर इस वॉर के खिलाफ आवाज़ उठाई और इराक के लोगों को हक दिलाने के लिए बड़े बड़े शिविर और कैंप लगाए और मीडिया में इनकी आवाज़ उठाई गई। तो ये बहुत हमारे लिए खुशी की बात है कि आज नांदेड़ में ये ह्यूमन राइट्स कमीशन कायम किया गया। इससे पहले नांदेड़ में कभी भी ह्यूमन राइट्स कमीशन की बात नहीं होती थी और ना ही नांदेड़ के अंदर ह्यूमन राइट्स कमीशन इससे पहले था। और ह्यूमन राइट्स कमीशन के जरिए नांदेड़ के अंदर हमारे एम ए खत्री साहब को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि उनको अध्यक्षता पद दी गई और हमारी बहन यास्मीन बेगम को भी मैं क्या करता हूँ कि बहुत मुबारकबाद देता हूँ कि ह्यूमन राइट्स कमीशन के दोनों अध्यक्ष बने हैं, महिला आघाड़ी के और ये जेंट्स आघाड़ी के। तो ह्यूमन राइट्स कमीशन से जुड़िए, अपने जो भी प्रॉब्लम्स है वो ह्यूमन राइट्स कमीशन के अंदर आकर अपनी क्या शिकायतें दर्ज कराइए ताकि हम आपके हक के लिए लड़ सकें और आवाज़ उठा सकें और इंसानों पर जहाँ जहाँ पर भी जुल्म हो रहा है उसके लिए हम अच्छी तरह से आवाज़ उठाएंगे। ये ह्यूमन राइट्स कमीशन सिर्फ औरतों के लिए नहीं है बल्कि मर्दों के लिए भी है, हर वो इंसान के लिए है जिसके ऊपर जुल्म किया जा रहा है। तो मैं अपने इस संस्था के माध्यम से हमारे अध्यक्ष साहब के माध्यम से ये मैसेज देना चाहता हूँ कि आप लोग हमारे से जुड़िए, आपकी शिकायतें हमारे पास दीजिए ताकि हम आपके हक के लिए लड़ सके, आपके हक के लिए आवाज़ उठा सके, अन्याय को मिटा सके और अमन और खुशहाली को बढ़ावा दे सके। यही इस संस्था का उद्देश्य है और ये पूरे दुनिया भर में और भारत में क्या है गवर्नमेंट की तरफ से चलाई जाती है। नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी डॉक्टर यास्मीन पठाण यांना दिलेला आहे, ते देखील या ठिकाणी अध्यक्षपद दिलेलं आहे नांदेड महिला अध्यक्ष। याबद्दल आपण काय सांगता? धन्यवाद करते। मुंबईहून डॉक्टर सलीम सर आणि नांदेडहून आमचे मराठवाडा जनरल सेक्रेटरी स्वामी सर, त्यांचा पण खूप खूप मी धन्यवाद त्यांना देते।
आणि माझ्यावर जे विश्वास केले त्याने मला महिला अध्यक्ष नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष जे दिले, तर मी खरेच महिलांचं जे अधिकार आहे ते कुठे कमी पडत असेल तर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तिथे बिलकुल मी उभे राहणार आहे. आतापर्यंत मी समाजसेवा केले आणि तसं तर त्यांना न्याय देण्याचं काम केले मी, पण पुढे पण मी करणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी जे या संस्थेमध्ये नांदेडचा जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांना या ठिकाणी नियुक्ती केली आहे सांगा आपण याची. हे अतिशय महत्त्वाचं एक मिशन आहे. आतापर्यंत आपण पाहत होतो की इंटरनॅशनल लेवलवर आपण याचं नाव ऐकत होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्युमन राईट्स काय असते, सगळ्या देशामध्ये जे बोंबारी झाली आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, तर त्या इंटरनॅशनल लेवलवर ते ह्युमन राईट्स कमिशन काम करायचा. त्याच्यानंतर नॅशनल लेवलवर सुद्धा आलं, आज स्टेट लेवलवर आणि आपल्या भारतामध्ये देशामध्ये सुद्धा आज याची स्थापना होऊन मला वाटतं 93 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये जे चॅप्टर 1 मध्ये सर मूलभूत जे अधिकार आहेत प्रत्येक नागरिकाचे, फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो, ते त्या ठिकाणी आपल्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला दिलेलेच आहे. परंतु आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी भारतीय संविधानाप्रमाणे त्या ठिकाणी अधिकार भेटल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय होत असतो, वेगवेगळ्या संस्थांमध्ये अन्याय होत असतो. मग ते अन्याय कोणत्याही असू द्या, लोकांना याचं मेन कारण जे आहे, लोकांना त्यांचे अधिकार ती जाणीव नाही. जर लोकांना जर अधिकार ती जाणीव झाली तर ते लोक त्या ठिकाणी जाब विचारू शकतात. तर लोकांना माहीतच नाही त्यांचे अधिकार काय आहे, घटनात्मक अधिकार त्यांना कोणकोणते मिळालेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब घटनेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकासाठी कोणते अधिकार दिलेले आहेत, याची जर लोकांना जाणीव झाली तर ते समोरच्या माणसाला, राज्यकर्ता असू द्या, अन्याय करणारा कोणी असू द्या, त्याला ते जाब विचारू शकतात. परंतु ह्युमन राईट्स अँड जस्टिस कमिशन आज आमचे राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे आमचे जे जनरल सेक्रेटरी आहेत शिवकांती स्वामी साहेब, त्यांनी आज माझं नियुक्तीपत्र आणलेलं आहे. दिल्लीहून नियुक्तीपत्र आलं आणि त्या आयकार सुद्धा आलेला आहे. त्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी माझा सत्कार करून मला सुपूर्द केले. नुसतं सुपूर्दच केलं नाही, त्याची महत्त्वाची जबाबदारी सुद्धा त्यांनी या ठिकाणी माझ्यावर टाकलेली आहे. विशेष म्हणजे या कामाला हे काम करत असताना समाजामध्ये जे लोक, आपले जे गोरगरीब लोक आहेत, शेतकऱ्याचे जे लोक आहेत, काम रोज मदत करणारे जे लोक आहेत, असा जे आपला जे समाजामध्ये एक काम करणारा जे वर्ग आहे, अशा लोकांना शिक्षणापासून ते दूर आहेत, आपल्या अधिकाराची त्यांना जाणूव नाही. अशा गोष्टीमध्ये, अशा अवस्थेमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांना काही कळत नाही नेमकं काय करावं. तर अशा वेळेस अशा लोकांना मदत करण्याची जबाबदारी, त्यांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी, जर त्यांच्यावर अन्याय कुठे होत असेल तर त्यांच्यासोबत उभा टाकण्याची जबाबदारी या ह्युमन राईट्स अँड जस्टिस कमिशनला या ठिकाणी आहे. आणि हे अधिकार फक्त ह्युमन राईट्स जस्टिस कमिशनलाच नाही, तर हे अधिकार ह्युमन राईट्सला आले कुठून, तर हे भारतीय घटनेने, भारतीय संविधानाने जे आपल्याला मूलभूत जे अधिकार दिलेले आहेत त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी, ही जबाबदारी या ठिकाणी ह्युमन राईट्स अँड जस्टिस कमिशनवर दिलेली आहे. दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचे असेल तर ही जे कमिशन आहे, भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकाराचं रक्षण करण्याचे काम, रक्षण करण्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारून प्रत्येक नागरिकासोबत अन्याय जर झाला तर त्यासोबत उभा टाकून त्याला न्याय देण्याचं काम ही संघटना, हे जस्टिस कमिशन करत असतोय. आणि या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कसल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये याची खबरदारी घेण्याचं काम हा या कमिशनच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी जी नियुक्ती केलेली आहे, त्या नियुक्ती केल्याच्या बद्दल मला या ठिकाणी आमचे जे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या विश्वासाने माझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे, नक्कीच मी ही जबाबदारी अतिशय जबाबदारीने पार पाडेल. आणि भारतीय संविधानाने घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून जर कुणावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी मी नक्कीच त्या ठिकाणी अशा माणसासोबत न्याय हक्कासाठी मी त्या ठिकाणी त्याला मदत करेल अशी ग्वाही सुद्धा या ठिकाणी देतो. आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय घटनेने दिलेले अधिकार, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले जे अधिकार आहेत भारतीय नागरिक म्हणून, याची जाणीव सगळ्यांनी केलीच पाहिजे. आणि ही जर जाणीव झाली तर कोणीही आपल्यावर अन्याय करणार नाही अशी विनंती सुद्धा मी या ठिकाणी या माध्यमातून आपल्या नागरिकांना या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी मला बोलण्याची संधी सुद्धा आपण या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या चॅनलचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी स्वामी सर देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. या नॅशनल ह्युमन राईट्स कमिटीचं मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे. चेअरमन आहेत. खरोखर मला या व्यक्तीने एवढं पद मोठं असताना, तो MD असताना त्या माणसाने सामान्य माणसाची तळमळ ओळखली. त्यांनी बरेच काय उद्देश टाकले, लोकांना एकत्रित करणे, शिक्षणापासून जे लोक दूर आहेत त्यांना ते अवेअरनेस करणे, समाजातील काही
इतर लोक जे आहेत त्यांना थोडंसं आवाज घालण्याचे या कायद्यात त्यांनी तरतूद केली आहे आणि अशा व्यवस्थिशीर या कमिशनचं त्यांनी स्थापना करून या प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुकावाईज गाववाईज पातळीवर त्या माणसाने हे प्रोग्रेस आणि अवेअरनेस करण्याचं कार्य रात्रंदिवस कार्य करण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. तरी त्यांचा हा विचार त्या लोकांचा जे विचार आम्ही आत्मसात केला आणि यामध्ये आम्ही पण जॉईन झालो. मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे आणि या व्यक्तीने आम्हाला बऱ्याच ठिकाणी या मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. म्हणून या संघटनेमध्ये योग्य त्या व्यक्तीने योग्य त्या प्रमाणात काम केल्यास खरोखर त्याला एक मानसिक समाधान मिळते आणि समाजाला न्याय मिळतो. धन्यवाद. एवढंच बोलण्यासाठी मी या ठिकाणी आज नांदेड शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मंडळी देखील जमली होती. या ठिकाणी कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. CM न्यूज साठी संजय कुमारची गायकवाड. अडकून येऊ नांदेड CM 24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.